हॅलो, नमस्कार. सर्व माझ्या गोड ताईंचं, मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ. यावेळी टायमिंग सकाळचे 8:30 वाजलेले आहेत. आजचा वार शुक्रवार आहे. तारीख आहे 21 जून. म्हणजे अगोदरचा व्हिडिओ इथं स्टॉप झालेला आहे आणि हा व्हिडिओ इथूनच कंटिन्यू केलेला आहे. म्हणजे या व्हिडिओचा एक भाग तुम्हाला आलेला आहे, हा दुसरा भाग आहे. तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं, मी पुरण जे आहे ना ते शिजवलेलं आहे आणि पुरण पात्रातनं काढून घेतलं. म्हणजे आज वटपौर्णिमा आहे, तर सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा. व्हिडिओ थोडासा लेट येत आहे कारण माझी काय धावपळ चालू आहे. तुम्ही नेक्स्ट व्हिडिओ बघितला तर तुम्हाला समजेल मी कुठे गेले होते. त्यामुळे व्हिडिओ एडिट करणं, पाठवणं यामध्ये मला थोडासा लेट झालेला आहे, त्याबद्दल सॉरी म्हणत आहे. तर पुरण बनवून तयार आहे. म्हणजे कशा पद्धतीनं बनवलं तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे. तर मी 2 ते 3 गिलास हरभरा डाळ घेतली. 3-4 शिट्या लागल्या, डाळ व्यवस्थित शिजते आणि कट काढून घेतलेल्या आमटीसाठी. नंतर मी गूळ आणि साखर टाकलं आणि शिजवून घेतलेलं आणि पुरण पात्रातून काढून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीनं पुरण बनवून तयार आहे. आता मी इकडं बनवत आहे भरडा. त्यासाठी इकडं वाटीभर म्हणजे अर्धी वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे. मिक्सरला मोठं दळून घ्यायचं आहे आपल्याला. आणि या ह्याच्यामध्ये ना आपल्याला मसाले टाकायचे आहेत. म्हणजे अद्रक लसणाची पेस्ट टाकायची आहे. हिरवी मिरची पेस्ट बनवून ठेवलेली असली तर तीही टाकायचं. पण आता माझ्याकडे तितका वेळ नाही कारण आज थोडीशी घाई गडबड आहे. सगळ्या ताई थोडंसं लवकर जाणार आहेत आणि नंतर एकट्याला जावं असं वाटत नाही, तर सगळ्यासोबतच जाणार आहे मी. म्हणून थोडंसं फास्टमध्येच मी सगळी कामं आवरत आहे आज. आणि जसं पुरणपोळीच्या स्वयंपाकाला आपल्याला थोडासा टाईम जास्त लागतो कारण थोडंसं तामझाम जास्त असतं. तर अगोदर मी देवपूजा केलेली आहे. म्हणजे देवपूजेचं काम झालं की मग नंतर आपण निवांत स्वयंपाकाचं करू शकतो कारण धावपळ खूप होते, तिकडे एक वेळा इकडे एक वेळा. म्हणून मी अगोदर देवपूजा केली आणि आता मी स्वयंपाक करत आहे. तर हे जे भरडा आहे ना, मी कशा पद्धतीने दळं तुम्ही बघितलं. मसाले टाकून मी मळून घेतलेला आहे. पातेल्यामध्ये पाणी ठेवलं. पाण्याला उकळी आल्यानंतर याचे मुटके बनवायचे आहेत आणि फक्त 2च मुटके मी बनवले कारण जास्त नाही बनवलेलं आहे. आणि टाकलेलं आहे पाण्यामध्ये. म्हणजे शिजवून घ्यायचं आपल्याला व्यवस्थित. तोपर्यंत मी इकडे खिचडी बनवलेली आहे म्हणजे सगळ्यांसाठी, कारण लेट होणार आहे. या सणावाराचं कसं असतं, थोडासा आपल्याला वेळ जास्त लागतो पूजा वगैरे करण्यामध्ये. मग सगळे घरचे पुरुष मंडळी काय खाणार, पोहे उपमा बनवला तरी पण चालतं, पण पोह्या उपम्यापेक्षा ना खिचडी सगळ्यांना आवडते म्हणून म्हटलं खिचडीच बनवावी. तर खिचडी बनलेली आहे. बाबांची अंघोळ झालेली आहे, त्यांना जेवायला वाढला अगोदर. दिनेशचाही झालेला आहे, तो गॅरेजला गेलेला आहे. आणखीन दिनेशचे पप्पा आलेले, त्यानंतर त्यांनाही खिचडी देणार आहे. आणि आता इकडे मी कणिक मळून घेते. म्हणजे पुरणपोळीसाठी जी कणिक असते ना, छान अशी अगोदरच भिजवून ठेवायची एक अर्धा तास अगोदर. म्हणजे पुरणपोळी छान बनते. म्हणजे पुरण आणि कणिक परफेक्ट झाली की पुरणपोळी परफेक्टच बनते. तर इथं कटाची आमटी म्हणजे आमटीसाठी कट काढून ठेवलेला आहे. कणिक मळून ठेवलं. भरडा पण मी तयार केलेलं, फक्त तडका द्यायचं बाकी राहिले. म्हणजे जे मुटके उकळलेले ना मी एका ताटात काढले आणि तुकडे बनवून ठेवले. लवकर गार होतील ते. म्हणजे किचनमध्ये संग करत गेलो तर कमी वेळात आपली खूप सारी कामं होऊन जातात. आणि तसं पुरणपोळीच्या स्वयंपाकाला आपल्याला टाईम थोडासा जास्तच लागत असतो. आता इथं मी लगेच तांदूळ जे ना ते मी निवडून घेतलेले आहे. 2 ते पाणी स्वच्छ धुवलं. तांदळाच्या डबल पाणी टाकलेलं आहे, मीठ टाकलेलं आहे आणि भात बनत ठेवूया. जोपर्यंत भात बनेल तोपर्यंत मी आमटीची तयारी करून घेते. भरडा पण मला तडका द्यायचा आहे, भरड्याला कांदा वगैरे टाकून, कारण लसूण अद्रकची पेस्ट टाकून मी हे मळून घेतलेला आहे. एकदम टेस्टी भरडा म्हणून तयार होतो. आणि पुरणपोळीच्या स्वयंपाकामध्ये भरडा हा लागतो. असं म्हणतात की देवांना बिना भरड्याचं नैवेद्य दाखवू नये, म्हणून भरडा मी प्रत्येक वेळी बनवत असते. आणखीन आपण कोशिंबीर, पंचामृत हे पण बनवू शकतो, पण आज मी ते काहीच बनवणार नाही. फक्त मी भरडा बनवला, आमटी, भात, भजे, पापडं, पुरणपोळी इतकंच राहणार आहे आजच्या स्वयंपाकामध्ये. तर इकडे मी आमटी कशा पद्धतीने बनवत आहे. अगोदर मी चिंचेचं पन्हं काढून घेतलेलं आहे. कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतलं, मोहरी जिरं टाकलं, कढीपत्ता टाकलेला आहे. आता टाकूया ठेचलेलं लसूण. तर इथं 5-7 पाकळ्या लसूण मी ठेचून घेतलेला आहे. परतून घेऊया. आणि सुकं खोबरं मी मिक्सरला बारीक वाटून घेतलेलं आहे. अशा पद्धतीनं हे वाटण खोबऱ्याचं आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. आणि इकडं संग दिनेशची चर्चा चालू आहे. हे पण जेवण करायला आलेले आहेत. तर संग यांना पण जेवायला वाटते. म्हणजे तिकडंही इकडंही आपल्याला खूप सारं जे आहे ना घरामध्ये ॲडजस्ट करत चालावं लागतं. तेव्हाच कुठं वेळेत आपली कामं आवरणार आहे. ते एकाच कामामध्ये आपण राहिलो तर दुसरी कामं आपली तशीच राहून जातात. म्हणून संग मी आवरत असते. तर खोबरं टाकलेलं आहे मी, सुकं परतून घेतलेलं आहे. आणि या प्रेसमध्ये गॅस कमी ठेवायचा आहे कारण सुकं खोबरं खूप लवकर जळायला लागतं. परतून घेतलेला आहे. आता टाकूया सुके मसाले. सुक्या मसाल्यामध्ये अर्धा चमचा हळदी पावडर टाकलेला आहे, 1 चमचा धना पावडर टाकलेला आहे आणि 1 ते 2 चमचे मी लाल मिरची पावडर टाकलेली आहे. परतून घेऊया. हे मसाले व्यवस्थित भाजले की आपल्याला हे जे कट काढून ठेवलेलं आहे ते अगोदर टाकायचं आहे. नंतर मग चिंचेचा पल्प मी काढून ठेवलेला आहे. आणि जे पुरणाचे भांडे असतात ना, जसं पुरणपात्र आहे, कुकर आहे, ते पण धुवून ते पाणी यामध्येच टाकायचं आहे. खूप छान टेस्टी आमटी म्हणून तयार होते. आणि वेगळं नंतर मी पुरण पण थोडंफार टाकणार आहे. एकदम छान अशी
आंबट गोड तिखट झणझणीत अशी आमटी बनून तयार होते. तर अगोदर मी पूर्णपणे डाळीतलं कट टाकलेले फोडणीमध्ये. आता टाकूया हे जे पाणी मी मिक्स करून ठेवलेलं आहे, चिंचेचं पण आहे, परत पुरणाचे भांडे धुलेलं पाणी ते टाकलेलं आहे. आता टाकूया मसाले, चवीपुरतं मीठ टाकूया. तर गरम मसाला अर्धा चमचा टाकलेला आहे, सुहाना मसाला अर्धा चमचा टाकलेला आहे आणि मीठ टाकले चवीपुरतं. थोडंसं पुरण टाकूया, पण त्या अगोदर इकडे जे भरडा आहे ना, ते भरडा मी फोडून घेतलेला आहे. थोडंसं पुरण मी आमटीमध्ये टाकलं. आमटीला एक उकळी आल्यानंतर मी काढून पातेल्यात ठेवलं. म्हणजे ॲल्युमिनियमच्या कढईमध्ये मी आज बनवलेलं आहे, कारण वेगळी कढई जी आहे ना ती छोटी पडत आहे, म्हणून मी हीच कढई घेतलेली आहे. छान बऱ्यापैकी आहे ही. आणि लगेच मी वेगळ्या भांड्यात काढून ठेवलेलं आहे, म्हणजे वेगळ्या पातेल्यात काढून ठेवलेलं आहे. आता याच कढईमध्ये मी भरडा बनवत आहे, म्हणजे आता याच कढईमध्ये सगळं बनवणार आहे आणि सगळं लगेच छोट्या पातेल्यात काढणार आहे. अशा पद्धतीने बनवलं तर भांडेही कमी पडतात किचनमध्ये, पसाराही जास्त होत नाही. आणि तसं तर पुरणपोळीचा स्वयंपाक बनतोच, पसारा खूप होतो. संघ आवरत गेलो तर जास्त पसारा होणार नाही. तर भरडा कशा पद्धतीने बनवला, मी कांदा घेतलेला आहे बारीक कट करून. कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलं, मोहरी जिरं टाकलं, कढीपत्ता टाकला, कांदा टाकलेला आहे, परतून घेतलं. नंतर मी भरडा टाकला, परतून घेतलेला आहे. कमी गॅसवरती थोडा वेळ आपल्याला झाकून वाफवून घ्यायचा आहे. भरडा बनवून तयार आहे. भरडा आता वेगळ्या छोट्या पातेल्यात काढून घेतलेला आहे. आणि आता सगळं मी भज्यासाठी बॅटर तयार करत आहे. त्यासाठी मी 2 वाटी बेसन घेतलेला आहे. यामध्ये टाकूया मसाले. तर इकडं जिरं जे आहे ना हातानं घासून मी टाकत होते, पण नंतर विचार आला की मी जिरे पावडर बनवून ठेवलेले आहे. तर ते अर्धा चमचा जिरे पावडर टाकलेले आहे आणि अर्धा चमचा ओवा हातानं घासून टाकायचा आहे, मस्त फ्लेवर येतो. लाल मिरची पावडर 1 चमचा टाकला, अर्धा चमचा हळदी पावडर आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. आणि इकडं कांदा, एक मोठ्या आकाराचा कांदा मी ओवा कट करून घेतलेला आहे, ते टाकलेलं आहे. कोथिंबीर नाही आहे यावेळेस, म्हणजे कोथिंबीर असलेल्या यामध्ये बारीक कट करून टाकायची, खूप छान टेस्टी हे म्हणजे भजे बनवून तयार होतात, पण कोथिंबीर नाही आहे. असो इकडं भज्यासाठी बॅटर बनवून तयार करून घेतलेलं आहे, म्हणजे थोडंसं पाणी टाकून मी बॅटर बनवून घेतलं. तर भज्याचं बॅटर जे भिजत राहील थोडा वेळ 15-20 मिनिट, तोपर्यंत मी इकडं पापड आणि कुरड्या काढून घेतलेल्या आहेत, ते फ्राय करून घेऊया. म्हणजे पोटमाळ्यावरती मी डबे ठेवलेले होते. दीपक दिनेश काढून देतात, पण आता दीपक तर नाही आहे, दिनेश पण गॅरेजला गेलेला आहे. हे आलेले होते नाश्ता करण्यासाठी, तर त्यांना काढायला लावलेलं आहे, काढून दिलेले आहेत. काढून घेतला. आता हे बॅटरमध्ये मी बिलकुल थोडंसं चुटकीवर खाण्याचा सोडा टाकलेला आहे. जास्त टाकलं तर तेल ओढतात ते, म्हणून बिलकुल थोडंसं टाकलं आणि आणखीन थोडंसं पाणी टाकून मी बॅटर आणखीन एक वेळा मिक्स केलं. तोपर्यंत तेल पण व्यवस्थित गरम झालेलं आहे, भात पण बनवून तयार आहे. तेल छान गरम झालं की यामध्ये आपल्याला पापड अगोदर फ्राय करून घ्यायचे, पापड कुरडी, आणि भजे जे आहेत ना ते नंतर शेवटला आपल्याला भजे फ्राय करून घ्यायचे आहेत. कारण भजे कसे असतात ना, कमी तेलामध्येही व्यवस्थित तळले जातात, पण पापड आणि कुरडी जे आपण तळतो ना त्याला थोडंसं तेल जास्त लागतं, म्हणून मी अगोदर हे तळून घेते, फ्राय करून घेते. तर तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. तर यामध्ये पापड जे आहेत ना 3 प्रकारचे घेतलेले आहेत. म्हणजे मी पापड कशा पद्धतीने बनवलं व्हिडिओमध्ये पूर्णपणे शेअर केलेला आहे. म्हणजे आपण बनवून ठेवायचं उन्हाळ्यामध्ये, तर पावसाळा असो कुठलेही असो, 1 वर्षभर आपल्याला जेव्हा सणवार आहे कधीतरी खायचं मन झालं आपण तळून खाऊ शकतो. म्हणजे तयार असली रेसिपी की झटपट आपण तळून खाऊ शकतो. तर इकडं तांदळाचे पापड आहे, त्यामध्ये परत रवा तांदूळ मिक्स आहेत आणि कुरड्या आहेत. तर हे सगळेच मी छान तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर तळून घेत आहे. बघू शकता एकदम छान व्यवस्थित फुलत आहेत. तर सगळेच पापड मी इकडं तळून घेतलेले आहेत. आता भजे ना कमी तेलातही व्यवस्थित तळले जातात, म्हणून अगोदर मी पापड कुरडे हे फ्राय करून घेतले, ताटात काढून घेतलेले. पण वातावरण एकदम थंडगार झालेलं आहे, असं वाटत आहे तर लगेच पाऊस येईल असं झालेलं आहे. म्हणजे तसं वट सावित्री पौर्णिमे दिवशी ना पाऊस हा येतो, तरी पण वातावरण ठीकठाक आहे, तितकं पावसाचं झालेलं नाही, पण वातावरण थंड झालेलं आहे. तर हे पापड जे आहेत ना कवरमध्ये घालून ठेवायचे आहेत. अशा वातावरणाला खूप ते नम पडतात, त्यामुळे कुरकुरीतपणा जास्त वेळ राहण्यासाठी मी कवरमध्ये भरून ठेवणार आहे. तर इकडं आता लगेच भजी मी तळून घेत आहे. तर छोटे आकाराचे भजी मी तेलामध्ये तळून घेतलेले आहेत आणि उलटपुलट करत आपल्याला व्यवस्थित ते तळून घ्यायचं आहे. जोपर्यंत भजी तळत आहेत, म्हणजे लक्ष तिकडे आहे आणि इकडं संग मी दिवे बनवत आहे, म्हणजे पिठाचे दिवे बनवत आहे. आपल्याला आता वड सावित्री पूजेला जायचं आहे, तर तिकडं मी हे तुपाचे दिवे बनवून घेऊन जाणार आहे लावण्यासाठी. तर ही खूप सारी छोटी आपली तयारी असते. थोडीफार मी कालच करून ठेवली आहे, म्हणजे जसं वस्त्रमाळ आहेत, वाते आहेत, आरतीचे ताट आहे, हे सगळं मी कालच तयार करून ठेवलेलं आहे. आणि आज जे आहे ना स्वयंपाक तितका वळंत आहे. दिवे वगैरे मी बनवून घेतले आणि शेजाऱ्यांच्या ताई सगळ्या रेडी झालेले आहेत, पण मला थोडासा लेट झाला, कारण देवपूजेला म्हणजे थोडंसं लवकरच आवरत होते, तरी पण बघा कामं खूप सारी होऊन जातात आपली, त्यामुळे मला थोडासा लेट झालेला आहे. तर इकडे मी 5 दिवे अशा पद्धतीनं
करून घेत आहे. संग भज्याकडे माझं लक्ष आहे, म्हणजे भजी मी उलटपलट करत तळून घेत आहे, ताटात काढलेले. नंतर मी मगात भरून ठेवणार आहे, कारण जेवायला आणखीन वेळ आहे आणि नैवेद्याला लागणार आहेत. पण मी अगोदर सगळं तळून घेतलेलं आहे, कारण नंतर आपण एक करत बसलो नंतर तर गरम तर होणार नाही. सणावारा दिवशी थोडंसं आपली धावपळ होते, म्हणून मी तळून जे आहे ना हे काय गंजामध्ये किंवा पॅकबंद डब्यात ठेवलं तरी पण चालतात. जास्त वेळ गरम राहतात आणि नरम पण राहतात. आणि पापड अशा पद्धतीने मी कवरमध्ये भरून ठेवलेले आहेत, म्हणजे ते नरम पडणार आहेत, मऊ होणार नाहीत अशा प्रकारे. तर हे सगळं जे आहे ना आपल्याला बनवायला जितका वेळ लागतो ना ते काढून ठेवायला तितकाच वेळ लागतो आपल्याला, तितकं व्यवस्थित ते ठेवायचं आहे, कारण जेवायला आणखीन वेळ आहे. तर हे जे मग आहे ना यामध्ये मी भजी भरून झाकून ठेवलेले आहेत साईडला. तर आता बऱ्यापैकी स्वयंपाक झालेला आहे, म्हणजे अगदी अर्धा ते पाऊण तासामध्ये मी पूर्ण स्वयंपाक केला. आपण कंटिन्यू केलो तर कमी वेळातच होऊन जातं. जर आपल्या जरा जास्त झाल्या बाहेरमध्ये किंवा देवपूजेला तिकडे इकडं तर थोडासा वेळ जास्त लागतो. पण मी एक सलग स्वयंपाकातच होते, अजिबात बाहेर गेलेली नाही आहे. जसं सगळ्याचा नाश्ता झाला तसं मी माझ्या कामात बिझी झालेले आहे. तर काय केलं आतापर्यंत, आमटी, भात, भजी, पापड, भरडा इतकं सगळं बनलेलं आहे. दूध गरम केलं आणि सगळ्यांसाठी खिचडी पण मी बनवली. आणि आता पुरणपोळ्या बनवून घेऊया. टायमिंग सांगितलं यावेळी तर सकाळचे 10 वाजलेले आहेत आता. तर पुरणपोळ्या मी बनवत आहे. अगोदर नैवेद्य बनवून घेऊ. तर कणिक जे आहे ना अर्धा तास व्यवस्थित भिजलेली आहे. तर थोडीफार कणिक मी चपातीसाठी ठेवली आणि अर्धी कणिक त्यामधली मी मऊ करून घेतलेली आहे पुरणपोळीसाठी. म्हणजे पुरणपोळीसाठी कणिक कशी लागणार आहे, एकदम छान अशी सैल बनवायची असते. म्हणजे पाणी त्यामध्ये आपल्याला मुरवायचं असतं, म्हणजे खूप सारं पाणी एकत्र टाकायचं आणि मळायचं असं नाही आहे. थोडंसं पाणी ॲब्झॉर्ब करत आपल्याला कणिक मऊसुद्ध करून घ्यायची, एकदम सैल करून घ्यायची आहे. म्हणजे पुरणपोळीसाठी कणिक आणि पुरण परफेक्ट असलं पुरणपोळी परफेक्टच बनते. जी ही तयारी असते आपली अगोदर करून घ्यायची, मग रिझल्ट छानच येतो. तर इकडं जे आहे ना अगोदर मी नैवेद्य बनवून घेत आहे, नंतर पुरणपोळ्या बनवणार आहे, कारण आता कोणी जेवणार नाही इतक्या लवकर. सगळ्यांचं एक वेळ पोटभर झालेलं आहे. माझं नैवेद्य दाखवल्यानंतरच मी जेवण करणार आहे. तसंच आज माझा पौर्णिमाचा उपवास पण आहे. तर बाकीच्यांचं सगळ्यांचं झालेलं आहे. तर निवांतपणे 2च्या नंतरच ते जेवण करतील. तोपर्यंत मी जे आहे ना नैवेद्य बनवून घेते. गाईसाठी नैवेद्य, देवासाठी नैवेद्य, घरात देवाला नैवेद्य दाखवणं, मग मी वटसावित्री पूजेला जाणार आहे. तिकडे गेल्यानंतर 2 तास मला आरामात मोडणार आहेत, कारण सगळ्या ताई येतात तिथं वटी भरणं हे येते, भरपूर वेळ तिकडे जाणार आहे. तर इकडं सगळे नैवेद्य मी बनवून घेतलेले आहेत. आता पटकन नैवेद्य मांडून घेऊया. आणि अगोदर आपल्या घरच्या देवाला नैवेद्य, गाईसाठी, तुळशीसाठी, मग मी तिकडे जाण्यासाठी म्हणजे वटसावित्रीला जाण्यासाठी सगळी तयारी करून घेते. म्हणजे जी रीलचा दोरा लागणार आहे ते आणलेला आहे. म्हणजे आपण कच्चा दोराही घेऊ शकतो जे भेटला ते. तर मला इकडं कच्चा दोरा भेटलेला नाही आहे, तर रीलचा दोरा मी काल आणायला लावलेला आहे. परत फुलं आणायला लावलेत, खाती पानं आणायला लावलेले आहेत. आणि जी ही ओटीची सामग्री आहे, पूजेला जी सामग्री लागणार आहे पूर्णपणे मी कालच आणायला लावलेली, कारण यावेळेमध्ये घाई गडबड खूप होते, आपली खूप सारी कामं होऊन जातात. मग त्यामध्ये ते सगळं एक विसरतं एक असं होतं. त्यामुळे काही विसरू नये म्हणून मी सगळी तयारी कालच करून ठेवलेली आहे. ह्या आरतीचं ताट जे आहे ना मी आत्ता क्लीन करून घेतलं, कारण थोडंसं हिरवं झालं होतं, कारण वातावरण थंड झालेलं पावसाळ्याचं. त्यामुळे पित्तळ तांब्याच्या भांड्यांना खूप लवकर डाग पडतात त्यावरती. तर आता आणखीन एक वेळा मी क्लीन करून घेतलं. कॉटनच्या कपड्याने स्वच्छ पाणी पुसलेलं आहे. आणि आरत्या अगोदर मी तयार करून घेत आहे, म्हणजे वाती घालून घेत आहे. आणि जे तुपाचे दिवे आहेत ते पण मी तयार करून घेत आहे. अशाच ताटामध्ये ठेवून आपल्याला घेऊन जायचं आहे. तिथे गेल्यानंतर सगळे दिवे प्रज्वलित करायचे आहेत. तर आता नेण्यासाठी अवघड होणार आहे. तर ओटीची सामग्री मी कवरमध्ये घेणार आहे, म्हणजे पिशवीमध्ये घेणार आहे. आणि नैवेद्याला एकच ताटली केलेली आहे, त्याच ताटलीमध्ये मी आरतीची ताटली ठेवणार आहे, कारण इथून थोडंसं दुरीवर आहे ते वडाचं झाड. मग तिथं जाण्यासाठी मला जे आहे ना अवघड खूप होणार आहे. आणि सगळ्या ताईंपाशी असाच पसारा असणार आहे आज, कारण ओटीची सामग्री असते, आरतीचं ताट असतं, नैवेद्याची ताट असते, सगळी पूजेची सामग्री असते, पाण्याचा तांब्या असतो, नारळ असतं. हे सगळं नेहमी थोडंसं अवघड होतच होतं. तर एक ताई आलेले शेजाऱ्याचे, आता सगळेजण मिळून जाऊया. म्हणजे त्यांचं थोडंसं लवकरच आवरलेलं आहे, मलाच आज थोडासा लेट झालेला आहे. तर मी रेडी झालेली आहे, म्हणजे अगोदरची साडी घातलेली आहे, स्वयंपाक वगैरे झाला त्या साडीवरती, म्हणजे साडी घातलेली होती. आता मी ही साडी घातलेली आहे. आणि साडी अशी एकदम कडक नाही आहे, परफेक्ट आहे, म्हणजे नेसण्यासाठी मला जास्त वेळ लागला नाही. आणि तसं तर घाई गडबडीत आपल्याला जे साडी कडक असते ना ते व्यवस्थित बसत नाही, भरपूर वेळ जातो. पण अगदी 5 मिनिटात मी साडी घातलेली आहे. आणि आम्ही आलेलो आहोत आता इथं पूजा करण्यासाठी. तर थोडंसं जवळपासच आहे, म्हणजे तितकंही जवळ नाही आहे, थोडासा लेट झालाच आम्हाला येता येजोपर्यंत. खूप साऱ्या बायका आलेल्या आहेत पूजा करून, काही गेल्या आहेत, काही बायका पूजा करत होत्या. आता आम्ही पूजा करायला बसलेलो आहोत, म्हणजे आम्ही जे आहेत ना आम्ही 4-5 जणी आलेलो आहोत, आमच्या शेजाऱ्यांच्या ताई सगळ्या मिळून. तर आता आम्ही पूजा करत आहोत. तर अगोदर मी ब्लाऊज पीस अंतरलेला आहे आणि वरती 5 खडे धुवून ठेवले आणि काय नागिलीची पानं ठेवलेले आहेत. आणि जी ओटीची सामग्री, जी पूजेची सामग्री आहे सगळी मी ठेवलेली आहे.
आणि वस्त्रमाळ मी वाहिलेली आहे. आणि वस्त्रमाळ थोडीशी हव्यानं ना इकडं तिकडं झाली, खूप हवा आहे त्यामुळे. आणि पूजेला एक वस्त्रमाळ मी वाहिलेली आहे. गहू घेतलेले आहेत मी ओटीसाठी, तेच मी इकडं अगोदर ओटी भरलेली आहे, पूजन केलेलं आहे. हिरव्या बांगड्या ठेवलेल्या आहेत, म्हणजे जी आपली पूजेची सामग्री आहे सगळी ठेवली, आरती करून घेतली. आणि आता ज्यानं आपल्याला धागा गुंडाळून घ्यायचा आहे. तर अगोदर पूजा करून घेतलेली आहे दोऱ्याची मी, आणि तांब्यामध्ये मी ते ठेवलेलं आहे. आणि इकडे जे आहे ना फेऱ्या घालत आहे वड्याच्या आम्ही सगळ्याच ताई, म्हणजे आम्ही जे आता आलेलो आहोत ना, अगोदर जे ताई आले त्यांची पूजा झाली, ती ओटी वगैरे भरून घेत आहेत. आता आम्ही पूजा करून घेऊ आणि सगळ्यांची ओटी भरून घेणार आहे. म्हणजे सुवासिनी 5 भेटल्या तरीही चांगलंच आहे, जर 11 भेटल्या तर आणखीनच चांगला आहे. तर आता खूप साऱ्या ताई आहेत इथं, म्हणजे 11 जणी आम्हाला सुवासिनी आज इथं भेटलेल्या होत्या. तर झालेलं आहे पूजा वगैरे, म्हणजे धागा गुंडाळून घेतलेला आहे आम्ही. तर अशा पद्धतीने आम्ही वडसावित्री पूजन केलेलं आहे. तर आता ओटी भरून घेऊया. तर सगळ्या सुहासिनींना अगोदर मी हळदी कुंकू लावून घेतलेला आहे. आणि ओटीला आंबे घेऊन आलेले आहेत, परत गहू आणि खोबऱ्याचे तुकडे हे पण आणलेलं आहे. सुपारी जी आपली पूजेची सामग्री आहे थोडीफार, त्यामध्ये ओटीची सामग्री पण मी आणलेली आहे. ते अगोदर मी ओटी इकडे बाहेर म्हणजे सुवासिनीची भरत आहे, नंतर मी पण भरून घेणार आहे. म्हणजे 11 नाही भेटल्या, 9 नाही भेटल्या तर 5 तरी पण चालतात. पण कसं आता कधी कधी आपल्याला येण्यासाठी लेट झाला, त्यावेळेस सगळ्या ताई गेल्या, तर आपल्याला 5 सुहासिनींना तर ओटी भरायची असते आजच्या दिवशी. तर सगळ्या ताईंची मी इकडे ओटी भरत आहे. तर अशा पद्धतीने आम्ही वडसावित्री पूजन केलेलं आहे. व्हिडिओ थोडासा लेट आलेला आहे, त्याबद्दल मी सॉरी म्हणत आहे. तर एकच म्हणून व्हिडिओला तर सुरुवात झालेली आहे. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात. तर मी पण इकडं ओटी भरून घेत आहे. म्हणजे असं म्हणलं जातं की गव्हाचीच ओटी भरली पाहिजे. तांदूळ आणत होते मी अगोदर, म्हणजे खूप काही गोष्टी आपल्याला माहिती नसतात, पण जसं आपण करत गेलो ना तसं आपल्याला माहिती होत जातं. तर गहूच मी आणत असते आता. तर गव्हाचीच ओटी भरलेली आहे. आणि इथं जेही ताई आले सगळे गहूच घेऊन आलेले आहेत, गहू आंबे हे सगळं आज ओटी भरली जाते. तर आता नैवेद्य वगैरे दाखवलं, ओटी भरलेली आहे. म्हणजे आरामात 1 ते 1.5 तास आम्हाला इथं लागला पूजन वगैरे करण्यासाठी. आता आम्ही घरी परत जात आहोत.